रणभूमीमध्ये, संभाजीच्या शूरभूमीमध्ये, कलाकारांचा बालेकिल्ला या बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानी हिला मी वंदन करून मी गोपिका कृष्ण जाधव जिजाऊ बोलते. होय, मी जिजाऊच बोलते. आमचा जन्म सिंदखेडच्या जाधव घराण्यात झाला. आमचे आबासाहेब लखोजी जाधव व मासाहेब मासाबाई यांच्या पोटी आमचा जन्म झाला. आम्ही जन्माला येताच सौंदर्य आणि बुद्धिमत्ता घेऊन आले. हत्तीवरून साखर पान वाटले. सनई चौघडे वाजले. आम्ही चार भावंडाच्या पाठीवरचे आम्हा भाऊप्रमाणेच दांडपट्टा तलवारबाजी घोडे सारी राजनिता हे धडे देण्यात आले. बऱ्याच दिवसापासून आपल्या सर्वांसोबत बोलायचं होतं, पण आज संधी मिळाली. एक वाक्य माझ्या कानात घुमत असतं. अंधार पार झाला दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या मातीला जिजाऊंचा शिवा पाहिजे. अहो, शिवाजी जपायचे असेल ना तर आधी जिजाऊ व्हावं लागतं. जिजाऊ तरच शिवाजी घडत असतं. असा आपोआप शिवाजी घडत नसतो. नेहमीच वाटतं शिवाजी जन्माला यावं, पण तो दुसऱ्याच्या घरात का माझ्या घरात का नाही. अहो, आई म्हणजे बालकांचा पहिला गुरु. आजच्या शिवबाला संस्काराची शिदोरी खरंच कमी पडत आहे. आईच्या जागेवर आणि मम्मी, बाबांच्या जागेवर आणि पप्पा, म्हणूनच तर संस्काराचा रिकामा राहिला गप्पा. अजूनही वेळ गेली नाही. आधी शिवबा घडू शकतो, पण उद्या घडणारा शिवबा काय म्हणतो ते तर पाहूया. उद्याचा घडणारा शिवबा म्हणतो माझ्या घरी आजी आजोबा असावे. त्यांच्या मांडीवर डोके ठेवून छान रामकृष्णाच्या गोष्टी ऐकायच्या. हो, माझ्या आईने मला मनाचे श्लोक पण शिकवावे. पण माझी आई तर टीव्ही सिरियल मध्ये किती बिझी आहे. माझ्या बाबांना तर शाळेतल्या गमती जमते एकच वेळेस नाही. सतत काम. घरी आलं की व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांच्या महत्त्वाच्या कामामध्ये आम्ही मुलं कधीच नसतो. खरं आहे, आपण सर्वांनी याच्यावर विचार करायला हवा. हरवलेला शिवबा पुन्हा घडवायचा ना तर आता व्हॉट्सअपचा, फेसबुकचा, इंस्टाग्रामचा जाळ करा. आपल्या मुलांकडे लक्ष द्या, त्यांना घडवा, जिजावा, तर शिवबा भेटत असतो. चला तर आता मी निरोप घेते. अजून लाखो शिवबा घडवण्यासाठी जिजाऊंना उठवावे लागेल. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. अतिशय छान असं तिनं भाषण केलेलं आहे. वर्ग दुसरीत असून देखील तिने अतिशय छान असे तिचे विचार व्यक्त केले जिजामातेचे. खरंच ती मोठ्यापणी छान अशी वक्ता होणार आहे. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.